नमस्कार, आपल्या सर्वांचं द डेली लाईफमध्ये स्वागत। एक ब्रेकिंग न्यूज येते आपल्याकडं। आज सकाळीच अकलूज पोलीस स्टेशन हद्दीमधील गणेशगाव पाटी येथे एका वृद्धाचा निर्घृण खून केल्याची घटना समजली होती आणि ती देखील बातमी आपण इन महाराष्ट्र न्यूज पोर्टलवरती सकाळीच प्रसिद्ध केली होती। जी प्राथमिक माहिती मिळाली होती त्यानुसार ही बातमी आपण प्रसिद्ध केली होती। शेतातील बंगल्यात धारदार शस्त्राने खून झाल्याची घटना होती आणि संशयित आरोपीविरुद्ध गुन्हा देखील दाखल झालेला आहे। हा प्रकार अनैतिक संबंधाच्या संशयातून हा खून झाल्याची घटना समजते। गणेशगाव येथील हा संतापजनक प्रकार आहे। अकलूज पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना समोर आली होती। अनैतिक संबंधाच्या संशयातून वडिलांचा निर्घृण खून करण्यात आल्याची फिर्याद अकलूज पोलीस ठाण्यामध्ये नोंदवण्यात आलेली आहे। फिर्यादी बाळू सिन्नाप्पा वाघमोडे, ज्यांचं वय 40 वर्ष आहे, राहणार गुळवेनगर अकलूज, यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या वडिलांचा म्हणजेच सिन्नाप्पा व्यंकू वाघमोडे, ज्यांचं वय 60 वर्ष होतं, यांचा खून गुरुवारी 19 तारखेला रात्री 9 वाजल्यापासून ते शुक्रवार दिनांक 20 जून सकाळी 7 वाजल्याच्या दरम्यान ही घटना घडल्याची माहिती फिर्यादीने दिलेली आहे। आणि फिर्यादीच्या शेतातील बांधकाम सुरू असलेल्या बंगल्यात गणेशगाव पाटी येथे ही घटना घडल्याचं समजते। फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार संशयित आरोपी संतोष बाळासाहेब वाघ, जो लवंगचा राहणार आहे, तालुका माळशिरस या ठिकाणचा, याने काम करणारी शेतमजूर महिला हिच्याशी अनैतिक संबंध असल्याचा संशय घेऊन धारदार शस्त्राने डोक्यावर, हातावर, पायावर, छातीवर व चेहऱ्यावर अनेक वार करून त्यांना ठार मारलेला आहे आणि त्यांची निर्घृण हत्या केलेल्याची फिर्याद अकलूज पोलीस ठाण्यामध्ये दिलेली आहे। आणि अकलूज पोलिसांनी या प्रकरणात IPC कलम 103(1) त्याचबरोबर 352, 351(3) अंतर्गत गुन्हा रजिस्टर नंबर 447/2025 प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे। आणि या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक चौधरी हे करीत आहेत। ही घटना अनैतिक संबंधाच्या संशयातून घडल्याची प्राथमिक माहिती आपल्यास मिळते आणि तशा प्रकारची फिर्याद देखील देण्यात आलेली आहे।